श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. सौती पुढे सांगू लागले. वासुकी असे बोलल्यानंतर मुत्सद्दीपणामध्ये चतुर असलेले कद्रूचे ते सर्व पुत्र ठीक आहे असे म्हणाले आणि एकत्र जमून ते विचार करू लागले. आपण सत्पात्र ब्राह्मणांचे रूप धारण करू आणि जो यज्ञ करावयाचे तुझ्या मनात आहे तो यज्ञ तू सुरू करू नकोस अशी आपण जन्मेजयाची प्रार्थना करू असे त्या नागांपैकी काहींचे म्हणणे पडले. स्वतःला फार शहाणे समजणारे दुसरे काही नाग तेवढ्यात म्हणाले, आपण सर्वजण त्या जन्मेजयाचे मंत्री होऊ आणि त्याची मर्जी संपादन करू. असे झाले म्हणजे कित्येक महत्त्वाची गोष्ट कशी अंमलात आणावी याविषयी तो आपल्याला सल्ला विचारेल आणि ज्यायोगे हा यज्ञ सुरू होणार नाही असा काहीतरी सल्ला आपण त्याला देऊ. एकदा का आपण त्याच्या मर्जीतले झालो आणि म्हणजे प्रज्ञावंतांमध्ये श्रेष्ठ असलेला तो जन्मेजय राजा यज्ञाच्या बाबतीत आपल्याला निश्चितपणे विचारेल आणि त्याने विचारल्याबरोबर हा यज्ञ तू करू नकोस असे आपण त्याला स्पष्टपणे सांगू. सर्पसत्रामुळे जे अनेक दारुण अनर्थ होण्याची शक्यता आहे त्या अनर्थांची आपण त्याला स्पष्ट कल्पना देऊ. परीक्षित राजाला तक्षकाने दंश केला ज्याच्या मागे जी कारणे होती तीही आपण त्याला समजावून सांगू आणि हा यज्ञ जेणेकरून होणारच नाही अशी व्यवस्था आपण करू. सर्पसत्राच्या विधीचे ज्याला यथासांग ज्ञान आहे आणि राजाच्या हिताला जो नित्य जपत असतो असा जो या सर्पसत्रामध्ये उपाध्याय होणार असेल त्याच्याकडे जाऊन एखाद्या भुजंगाने त्याला दंश करावा म्हणजे तो उपाध्याय तत्काळ मरेल. अशा प्रकारे यज्ञविधी पार पाडणारा उपाध्यायच नाहीसा झाला म्हणजे यज्ञ सुरूच होणार नाही. सर्पसत्राच्या क्रियेचे ज्ञान असलेले जे आणखी कोणी ऋत्विज त्या यज्ञामध्ये भाग घेण्याच्या तयारीने येतील त्या सर्वांना आपण दंश करू म्हणजे आपल्या मनातील उद्दिष्ट सफल होईल. त्या नागांपैकी इतर काही नाग धार्मिक वृत्तीचे आणि दयाळू होते. ते म्हणाले, हा भलताच काहीतरी विचार तुमच्या मनात आला आहे. ब्राह्मणाची हत्या करणे हे काही चांगले नाही. सज्जनांनी योग्य रीतीने अनुसरलेला धर्म हेच आपल्यावर कोसळू पाहणाऱ्या संकटाचे निवारण करण्याचे उत्कृष्ट साधन होय. या साधनेचा अवलंब जर केला नाही आणि एका अधर्माचे निरसन करण्यासाठी दुसरा अधर्म केला तर त्यामुळे सारे जगच विनाशाप्रत जाण्याची भीती आहे. आणखी इतर काही नाग म्हणाले, सर्पसत्रातील अग्नी एकदा प्रदीप्त झाला म्हणजे आपण विद्युल्लतांनी युक्त असलेल्या मेघांचे रूप धारण करू आणि जोरदार वृष्टी करून तो अग्नीच विझवून टाकू. दुसरे काही प्रतिष्ठित नाग म्हणाले, यज्ञविधी करणाऱ्या ऋत्विजांचे चित्त एखाद्या कारणामुळे दुसरीकडे गेले तर आपण संधीचा लगेच फायदा घेऊ आणि गुपचूप रात्री तेथे जाऊ आणि यज्ञपात्रेच पळवून नेऊ म्हणजे यज्ञामध्ये विघ्न येईलच. अथवा आपल्यापैकी शेकडो आणि हजारो भुजंगांनी यज्ञस्थानी जाऊन तेथे जमलेल्या लोकांना जर दंश केला तर आपल्या मागची कटकट कायमची संपेल. अथवा अतिशय काळजी घेऊन त्या यज्ञासाठी सिद्ध केले गेलेले जे उत्कृष्ट अन्न असेल ते सारे अन्न भुजंगांनी आपल्या मूत्राने
व विष्ठेने भ्रष्ट करून टाकावे, म्हणजे ते सारे यज्ञीय अन्नच वाया जाईल. तेवढ्यात दुसरे काही नाग मध्येच म्हणाले, आम्हाला आणखी एक चांगली युक्ती सुचली आहे. आपणच त्या यज्ञात ऋत्विज म्हणून जाऊ आणि आम्हाला दक्षिणा द्या असा गलका करून आपण त्या यज्ञामध्ये विघ्न निर्माण करू. आपण दक्षिणेसाठी हट्ट धरला म्हणजे तो जन्मेजय राजा आगतिक होईल आणि एकदा तो आपल्या आहारी गेला म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे करीलच. यावर दुसरे काही नाग म्हणाले, तो जन्मेजय राजा जलक्रीडा करण्यासाठी पाण्यात उतरला म्हणजे आपण त्याला पकडून घरी आणू आणि घरात डांबून ठेवू, मग यज्ञ सुरूच होणार नाही. आपल्याकडेच शहाणपणाचा सारा मक्ता आला आहे असे मानणारे दुसरे काही नाग मध्येच म्हणाले, त्या राजाच्या मुसक्या बांधून आपण त्याला लगेच कडाडून दंश करू, म्हणजे आपल्या इच्छेप्रमाणे सारे काही होईल. तो राजा एकदा कामेला म्हणजे साऱ्या अनर्थाचे मूळच नाहीसे केल्याप्रमाणे होईल. आणि सारे नाग आपल्या अधिपतीला म्हणाले, हे आमचे सर्वांचे निश्चित मत आहे. आता आपणास जे जसे वाटेल तसे करावे, पण जे करायचे ते मात्र सत्वर केले पाहिजे. असे बोलून या सर्व नागांनी नागराज वासुकीच्या तोंडाकडे पाहिले. वासुकीने सुद्धा यावर विचार केला आणि तो त्या नागांना म्हणाला, हे भुजंगांनो, तुमचा विचार पक्का झाला आहे खरा, पण त्याचप्रमाणे करणे मला योग्य दिसत नाही. तुम्ही सर्वांचाच विचार माझ्या दृष्टीने बरोबर नाही. तुम्हा सर्वांना कल्याणप्रद ठरेल असे काय करावे हाच माझ्या पुढे खरा प्रश्न आहे. म्हणून महात्मा मुनींकडे जाऊन त्यांना प्रसन्न करून घेणे हेच माझ्या दृष्टीने प्राप्त परिस्थितीत श्रेयस्कर आहे. हे नागांनो, सर्व सर्प जातीवर माझे प्रेम आहे, तसेच माझे माझ्या स्वतःच्या हिताकडेही लक्ष आहे. यामुळे तुम्ही आता जे काही बोललात त्याप्रमाणे कृती करण्यास माझे मन मुळीच धजत नाही. तुम्ही सर्वांच्या हिताचे जे असेल तेच करणे माझे कर्तव्य आहे आणि याच विचाराने माझ्या मनाला फार यातना होत आहेत. मी जे करीन त्याचा चांगुलपणा अथवा त्याचा वाईटपणा या दोन्ही गोष्टींची जबाबदारी सर्वस्वी मलाच पत्करावी लागणार आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.